तर कशा आहात सगळे एका नवीन व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आज आलेत आपले कलबांना फवारणी करायला काका. तर भाईनं वाटतं सांगितलं नाही तर ते आलेत सगळे आणि आता सगळ्या कलबांना फवारणी करणार आहेत. आता काय करणार कसं करणार आहेत ते पण तुम्ही बघा. मोर आहे ना खातो, जे फळधारणा होती ना फळाची ते फळ जरूर देत तो खातो. तो त्याच्यावर अटॅक ते मारण्यासाठी काकाला माहित आहे. तर आता ते काका बोलल्यानुसार कीटनाशक आणि फळं सांग. तर काका बोलल्याप्रमाणे आंब्याला जो कीटक येतो जे घरावर बसतो आता दवामुळे जात त्याच्यामुळे जो तुरा आहे तो येत नाही मग नीट व्यवस्थित. आणि मग त्याच्यामुळे फवारणी करतात. आता काय करतात फवारणी कशी करतात ते बघूया. चालू बरोबर आहे. याच्यात काय काय टाकलेत? याच्यात एक बुरशीनाशक पावडर आहे, बुरशीची. बुरशीची. हां हा दुसरी एक कीटकनाशक आहे ना, हां म्हणजे आयमॅक्स म्हणून आम्ही वापरतो. तुडतुडामुळे कीटक आहे, तो एका रात्रीत लाखोनी पिलं काढतो आणि मोरची वाट लावतो. त्याचं एक औषध आहे ते 100 मिली वापरलं. तिथे एक बिपोटील आहे म्हणून. बिपोटील म्हणजे काय की त्या आंब्याला ना मोहरला तजेलदार ठेवतो. आणि दुसरी एक औषध आहे पावडर व्हाईटवाली टाकली ना ती काय काय ते टॉनिक म्हणून आहे. मग ते आंब्याला पोषक म्हणजे आंब्याची वाढ होईल. आंब्याची वाढ होते. त्याच्यानंतर दुसऱ्या नंतर येणार सायबर म्हणून वापरणार जे आंब्याची साईज चांगली आहे. म्हणजे ह्याच्यानंतर परत येणार फवारणी करायला. बरेच काही प्रकार. दुसरे नूडल ते कीटकनाशक म्हणजे तुळ किडीवरती आहे. ती हिरवी कीड वगैरे असते ना हां असं थर खाली पडेल बरोबर. मग शावर सारखं कर, कैरी मोहरातली गळेल. लांबून हा असं धिक्यासारखं बसलं पाहिजे.
हे फक्त सगळी कीटनाशकच आहे. कीटकनाशक. त्यानंतर हे कसं मोहर आहे ना, हां त्याच्यावरती बाकीचे कीटक प्रादुर्भाव करतात, ते जपणे आहे. हे जर टिकलं ना तर कैरी आंबा टिकणार. हेच संपलं तर आंबा धरणारच नाही. म्हणजे हे ते दुसरं टाकतात ते नाहीत म्हणजे खोडाला आणि इंजेक्शन मारत ते कसं काय नाही. हे आता हे फळ धरणार का झाड टिकवण्यासाठी होतं. हे टिकवण्यासाठी फक्त. त्याच्यावरती फळं लागली पाहिजे. हां त्याचा काय उपयोग नाही, का घोर होणार, घोरून जाणार ते. बाकी कीटक खाऊन काढून घ्या. आताची वांदरी आली परत.
काजूवर पण करू शकतो ही फवारणी. काजू, नारळ. भाई साहब ही टेक्निक भारी आहे. मागं काठी लावली की ते उंच जात. वरती लावायचं असेल म्हणजे मग काठी लावायची मागं, त्याच्यानं पाईप पण तो जातो. त्याचा इफेक्ट 15 दिवसानं फळं चांगली धरेपर्यंत करावं लागतं. फळ धरेपर्यंत फवारणी करायची. टिकवा लागतं. ते नाजूक असतात ना. लहान मुलं कसं जन्म आलो की त्याला आपण टॉनिक देतो, काय हवं नको सगळं त्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर आम्ही टॉनिक देणार त्याला. त्याला टॉनिक देणार किंवा काय सोम्य देणार की व्यवसाय केला की आपल्याला दुसरी फवारणी येते सायझर पाहिजे. हात लावला चुडर मला. तर अशी फवारणी करतात आणि त्या काकांनी भरपूर एक माहिती दिली की 15 दिवसांनी फळ पकडण्यासाठी. असं का म्हणजे हे कुठलं हे नाही आहे की इंजेक्शनाने मारतात तसं कायच नाही हा प्रकार. तर हे फळ पकडण्यासाठी जो कीटक असतो त्याचा कीटकाचा नाश व्हायला आता 2 ते 3 कीटक सांगितले नाही त्यांनी. तुडतुड्या आणि असा जो एक कीटक असतो तो लाखोच्या याच्यामध्ये एकाच रात्रीमध्ये आपलं प्रजनन करतो आणि त्याची जी विष्ठा आहे तर ती त्या फळावरती मग ते फळ पकडत नाही. तर अण्णांनी पण केलं नाही. आता परत 15-16 दिवसांनी ते बोललेत की येऊन परत करणार. ते त्यांचं वाटतं ते एक कॅटलॉग असं त्याच्यामध्ये ते फिट करतात की इथे एवढ्या दिवसांनी केलेलं आहे, परत एवढ्या दिवसांनी जायचं. तर अशा प्रकारे पहिल्यांदा मी पण पहिल्यांदाच बघितलं की अशी फवारणी करतात आणि एवढी माहिती भेटली मला पण. एक चांगलं आहे. तुम्हाला पण माझ्यातर्फे मला पण कळली आणि तुम्हाला पण कळली ते. तर आता हा व्लॉग फवारणीचा खास व्लॉग होता आणि मला देखील माहिती नव्हतं. आता उठलो, फ्रेश झालो आणि डायरेक्ट बघतो तर हे असं काहीतरी नवीन वेगळंच होतं माझ्यासाठी. तर हा व्लॉग इथंच एंड करतो आणि नवीन व्लॉगला